Hello, this is the My Artifact episode number 687. आजची तारीख आहे 20 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8:30. मला वाटत होतं की फक्त माझ्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम फक्त माझ्याच पाशी आहे असं मला वाटत होतं. बट ॲक्च्युली नॉट. दॅट्स रिअली डिफरंट. तू अजूनपर्यंत जग पाहिलंच नाही राव, लोक पाहिलेच नाही. प्रत्येकाने हार्ड टाइम, प्रत्येकाने एक अशा सिच्युएशन पासून गुजरलेले आहे. त्या सिच्युएशनला ते लोक समजतात की त्यांची ते एक खूप हार्ड टाइम आहे, जस्ट लाईक मी समजून राहिलो आहे. बट ऍक्च्युली नॉट. ज्याप्रमाणे तू आता जे प्रॉब्लेम फेस करून राहिलाय ना, हे प्रॉब्लेम बहुत कमी आहे, बहुत छोटूशी आहे. या वर्ल्ड प्रॉब्लेम थ्रू लोकांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापेक्षा तुझी प्रॉब्लेम बहुत ही कमी आहे. 0.00 समथिंग पॉइंट असेल आणि तू याच्यामध्येच गिव्हअप करून राहिलाय. गिव्हअप म्हणजे एक प्रकारे सांगून राहिलाय का, रडून राहिलाय, क्राय होऊन राहिलाय. वाय यू डुईंग दिस. तुला खूप मोठी डेस्टिनी अचीव्ह करायची आहे आणि एवढ्या मोठ्या डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी तू ज्याप्रमाणे स्ट्रगल करत आहे, जो स्ट्रगल जो की करिअरशी पण रिलेटेड नाही आहे, तो अदर थिंग सोबतच रिलेटेड करत आहे. आणि या अदर थिंग अचीव्ह करण्यामध्येच ज्या अदर थिंगला तुला काही घेऊन काही फायदाच नाही, त्यालाच तू स्ट्रगलिंग करत आहे. आणि जे करिअर आहे ते तर वेगळंच आहे. तिथे तर पूर्ण स्ट्रगलिंगचा पूर्ण पार्टच आहे आणि तू याच्याच मध्ये एकदम हात वरत करशील तर कसं होईल. कारण विचार कर राव, तुला इंजिनिअरिंग बनायचं आहे का फिल्म मेकर बनायचं आहे? 2 वे आहे तुझ्यापाशी. तू या मार्गावर आहे. आता तू सुपरवायझर आहे, तू पढाई करून राहिला, लेस दॅन इयर तू ॲज अ ज्युनियर इंजिनियर. आणि हू नो, समजा जर तुझी इंजिनिअरिंग जे फील्ड आहे ते समजा जर मुंबईमध्ये झाली आणि मुंबईमध्येच इथे 2 रस्ते, इथे फिल्म मेकर आणि इथे इंजिनिअरिंग, तू इंजिनिअरिंग कडेच वळला, फिल्म मेकिंग कडे वळलाच नाही, इवन इफ यू इन द मुंबई. मग तुझा प्रॉब्लेम काय? तू आहे कोण? तू इंजिनियर आहे का फिल्म मेकर आहे? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रत्येक माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टी गरज आहे. 2 गोष्टी तर खूपच जास्त गरज आहे. फर्स्ट आहे जेवण. अनदर थिंग आहे शेल्टर. मी ऑलरेडी पण एक्सप्लेन केलं आहे, आपल्याला नाही का मुंबईला जगण्यासाठी अन्न आणि एक शेल्टर म्हणजे एक प्रकारे जागा पाहिजे राहण्यासाठी. तर या 2 गोष्टीसाठी तू इंजिनिअरिंग का करत आहे? दॅट्स द रिअली नाईस क्वेश्चन. तुला पुढे जाऊन नाही का खूप हार्ड चॉईस घ्यायची आहे, खूप भयानक चॉईस घ्यायची आहे, जेणेकरून तुझी लाईफ कम्प्लिटली चेंज होईल. आणि खूप मोठ्या रिस्कवर, बहुत ही मोठ्या रिस्कवर, आणि इवन अशा पॉइंटवर ज्या पॉइंटवर सक्सेस तुझ्या खूप जवळ आहे, बस तिथून तुला पाठ फिरवावं लागेल आणि तुला फिल्म मेकिंगकडे वळावं लागेल. तुला अशा प्रकारचे हार्ड चॉईसेस घ्यावे लागणार आहे. विचार कर, तू इंजिनिअरिंग करत आहे, इवन इफ यू गेट ज्युनियर इंजिनियर, तर तुला मुंबईला जायचा चान्स कुठे आहे? फाइंड आउट कर यार, प्लीज. कुठेतरी फाइंड आउट कर. आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे का आपण कोण आहे.
ठीक आहे, तुला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तुला इंजिनिअरिंगमध्ये याच्यामध्ये करिअर तर नाही, बट एक प्रकारे लाईफ बॅकअप बनवायचा आहे. बट किती किती लोक फिल्म मेकिंगमध्ये जाऊन आपली लाईफ पूर्ण या फिल्म मेकिंगला देतात, तेव्हा ते काही ना काही अचीव करतात. तू अर्धा इकडे आहे, अर्धा इकडे आहे. व्हॉट इज दॅट मीन? अर्धा इकडे म्हणजे हार्डली 75% तू इंजिनिअरिंगकडे आहे, 25% तू थिंक करते का मी एक फिल्म मेकर आहे. व्हॉट इज दॅट? मी काफी अनबॅलन्स होऊन राहिलाय, काफी कळून न राहिलाय की मी कोण आहे. मी एक फिल्म मेकर आहे का इंजिनियर आहे, का इंजिनियर आहे का फिल्म मेकर. कधी वाटते का मी खूप अमेझिंग मूवी बनवतो, तर कधी वाटते मी एक चांगला जेई किंवा चीफ इंजिनियर बनीन. चॉईसेस कधी कधी लाईफमध्ये घ्यावे लागतात आणि तुझ्यासमोर एक खूप मोठं चॉईसेस करायचं आहे, खूप हार्ड चॉईस आहे आणि याला डिसाईड करणं खूप कठीण होऊन जाईल तुझ्यासाठी. असा पॉइंट नको येऊ देऊ का ज्यामुळे तुझे जे फिल्म मेकिंग आहे ते कम्प्लिटली व्हॅनिश होऊन जाईल आणि इंजिनियर बिकम स्ट्रॉंग आणि देन तू या इंजिनिअरिंग फील्डमध्ये सक होऊन जाशील आणि नंतर तुला बाहेर नाही निघता येईल. असं नको. मी का करू सांग ना? माझ्यापाशी चॉईस नाही, मी करू का? म्हणण्यासाठी खूप इझी आहे राव, सांगण्यासाठी म्हणण्यासाठी चॉईस न करणे व करणे कशा प्रकारे करणे आणि हे काही आर्टिफॅक्ट एपिसोड समोर सगळं काही बोलून दाखवणं काफी इझी आहे राव. काही जास्त हार्ड कठीण नाही. हार्डली बसा इथे, मोबाईल लावा, बोलून घ्या मनातलं. 10 मिनिटाच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नियर अबाउट दिवसभरामध्ये माझ्यासोबत जे काही होते ते कसं काही मी एक्सप्लेन करू राव. आणि हे जे 10 मिनिट मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करतो हे डिसाईड नाही करत का मी कोण आहे. जे रेस्ट ऑफ द टाइम असतो आर्टिफॅक्ट एपिसोड व्यतिरिक्त जो टाइम मी माझ्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी करतो, तो टाइम रेप्रेझेंट करते का माझं फ्युचर काय होणार आहे, ना की आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रकारे आपल्याला दिशा देऊन राहिलाय का तू या मार्गावर चाल, पण चालायचं आपल्यालाच आहे. तू ब्लेम करून राहिला आर्टिफॅक्ट एपिसोडवर, या म्हणजे इस काइंड ऑफ थिंग. तुला फर्स्ट टाइम असं फील होऊन राहिलं का तू आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक अ डिसएडव्हान्टेज फॉर यू. नाही, मी असं नाही म्हणत आहे. या आर्टिफॅक्ट एपिसोडनीच माझी लाईफ बिकम बेटर बनून राहिली आहे असं मला वाटते. कारण मी ज्याप्रमाणे विचार करतो, थिंक करतो, प्रत्येक गोष्टी ॲनलाइज करण्याचा प्रयत्न करतो, हे या आर्टिफॅक्ट एपिसोडमुळेच होत आहे. आणि प्रॉपर डिसिजन आणि कोणत्या गोष्टीबद्दल कशाप्रमाणे आपण विचार करायचा, त्याला कशा प्रकारे मॅनिप्युलेट करायचं, हे पण या आर्टिफॅक्ट एपिसोडनी मला एक प्रकारे प्रॉपरली लर्न करण्याचा प्रयत्न केला आहे. बट समटाईम्स कधी कधी काय होते की आपल्याला कळत नाही का काय करावं आणि तेव्हा जस्ट आपलं डोकं कम्प्लिटली व्हॅनिश होऊन जाते. सिंपल फॉर्मेशनमध्ये सांग, काही जास्त टेन्शन नाही, काही नाही. तू तुझी डेस्टिनी कशी अचीव करणार आहे. फिल्म मेकिंग, या ज फिल्म मेकर तू कसा काय बनणार आहे, तुझा पाथ सांग एक प्रकारे. जेव्हा मी वर्धेला होतो तेव्हा मी ठरवलं होतं की मुंबईला जाईन, डायरेक्ट स्ट्रगल सर्वाइव्ह करीन आणि त्याच्यानंतर फिल्म मेकर बनेन. पण नंतर मला कळलं की स्ट्रगलिंग आणि सर्वाइव्ह करणं हे माझ्या ऐपतीचं नाही. वाय? कारण मी एक अशा फॅमिलीला किंवा अशा एन्व्हायरमेंट थ्रू आलो आहे का जिथे खूप जास्त स्ट्रगल करून टार्गेट अचीव करणं माझ्यापासून होणार नाही हे मला कळलं.
तर मग मी माझ्या लाईफला एक प्रकारे बॅकअप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता जर आपल्यापाशी फिल्म मेकिंगचं जे ब्रांच आहे, जे फांदी आहे, ज्याला पकडून ठेवलं आहे, जर ती तुटली तर मी सरळ खाली पडणार. तर मी खाली नाही पडलो पाहिजे, यासाठी मी एक प्रकारे एक दुसरी ब्रांच क्रिएट करत आहे, एक दुसरी फांदी क्रिएट करत आहे, जेणेकरून माझा एक हात फिल्म मेकिंगवर आणि दुसरा हात इंजिनिअरिंगवर. जर इवन इफ इंजिनिअरिंग एक प्रकारेची फांदी तुटली तरी माझ्यापाशी एक प्रकारे फिल्म मेकिंगची फांदी तुटली तर माझ्यापाशी इंजिनिअरिंगची एक ब्रांच राहील, एक फांदी राहील, जेणेकरून मी त्याला पकडून झाडावर राहील, खाली नाही पडेन. म्हणजे एक प्रकार असा विचार केला की जर मी मुंबईला जाईन तर स्ट्रगल सर्वाईव्ह नाही होणार माझ्याच्यानी, आणि त्यान मी गिवअप करून पुन्हा येईन वापस, आणि वापस आल्यानंतर मी कधी रिकवर होणार नाही, आणि देन माझी फिल्म इज कम्प्लिटली लॉस्ट. पण तू हा विचार का केला नाही का तू जर सक्सेसफुल झाला असता तर काय झालं असतं? वेल, कसं आहे की सांगण्यासाठी म्हणण्यासाठी खूप इझी आहे राव. मुंबईमध्ये गेला, स्ट्रगलिंग सर्वाईव्ह केली, हार्ड टाइम होतं त्याच्यासोबत, खूप त्यांनी केलं, पैसे नसताना पण त्यांनी खूप स्वतःची मारून घेतली, आणि देन मग त्यांनी डेस्टिनी अचीव्ह केली. इट्स नॉट अ इझी थिंग. इट्स नॉट अन इझी थिंग. मी मुंबईला गेलो, माझ्या खिशात 2-3 हजार रुपये होते, मी शेट उघडू शकलो नाही, काहीच नाही. इवन त्या देवगन प्रोडक्शन हाऊसच्या गेटकीपर पासून मी वापस आलो आहे, विचार कर. आणि म्हण ना, एक प्रकार म्हण, तू तुझी फिल्म मेकिंग आई वडिलांच्या पैशावर करायचं आहे का? म्हणजे त्यांची नड्डी दाबून तुला फिल्म मेकिंग बनायचं आहे का? नाही ना. सिम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, तुला स्वतः काही ना काही बनावं लागेल, स्वतःचं ओन काही ना काही बिल्डअप करावं लागेल. देन यू हॅव टू टेक अ फिल्म मेकिंग. दुसऱ्यांच्या पैशावर किंवा दुसऱ्यांच्या वड्यावर तुला स्वतः करायचं आहे ना. तुला जे काही करायचंय स्वतः करायचं आहे. आणि मला वाटते का मी राईट मार्गावर आहे. माझं एज काही खूप जास्त मोठं नाही, मी हार्डली 24 आहे. लेस दॅन इयर मी 25 होणार आहे, आणि या लेस दॅन इयर मध्ये माझ्यापाशी हार्डली 1 वर्षाचा एक्सपिरियन्स राहील इंजिनिअरिंग मध्ये. आणि या 1 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस डिप्लोमा सर्टिफिकेट, आय हॅव टू मेक अ जॉब इन मुंबई मॅन. जर मी मुंबईला जाऊ शकतो, मुंबईला गेलो तर ऑफकोर्स मी माझी ट्राय करीन ना राव. व्हाय नॉट? मी नागपूरला आल्यानंतर ट्राय नाही केलं का? यस, मी ट्राय केलं आहे. नॉट 100% बट ऍक्च्युअली ट्राय केलं आहे. वेल, मी टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला फोन लावला, बट त्यांची ब्रांचेस अवेलेबल नाही. आणि नंतर ग्राफिक डिझायनिंग कोर्ससाठी इथे अप्लाय करणार होतो, बट त्यांची फीज होती 1.5 लाख रुपये, आणि जे फिल्म मेकिंगच्या रिलेटमध्ये नव्हती, जे ग्राफिक्स डिझायनिंगमध्ये होती, मी तो प्लॅन ड्रॉप केला. सिच्युएशन अशी आहे का आपल्याला नाही का समजून घ्यायला पाहिजे का आपण कोण आहे आणि आपल्याला कुठून काय बनायचं आहे. हार्ड टाइम प्रत्येकाचा असतो, प्रत्येकांना स्ट्रगल करायचं असते, कारण प्रत्येक जण त्यांच्या लाईफमध्ये एक प्रकारे खूप वर्स स्टेज पासून खूप वाईट एन्व्हायरमेंट थ्रू एक बेटर प्लेस बनवतात. आपली एक प्रकारे वाईट वेळ सुरू आहे, आपल्यासोबत जे काही होत आहे ते वाईट टायमिंग, वाईट एन्व्हायरमेंट, अशा लोकांसोबत हँगआउट वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. ऑल ऑफ दिस थिंग्स आर रेप्रेझेंट यू हॅव अ रिअली ब्राईट फ्युचर. या इंजिनिअरिंगमध्ये असो किंवा फिल्म मेकिंगमध्ये असो, वॉटेवर, दोनही हातात तुझं ब्राईट फ्युचर आहे हे तुला कळून राहिलं आहे. दॅट्स द पॉइंट. यालाच समजून घ्यायचं आहे का ब्राईट फ्युचर कुठे यायचं आहे, इंजिनिअरिंग का फिल्म मेकिंग.
चॉईस इज युअर्स. फिल्म मेकिंगचा ब्राईटनेस खूप जास्त आहे, ते इंजिनिअरिंगचा ब्राईटनेस थोडा कमी आहे. बट इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये रिस्पेक्ट आहे. आपण काही ना काही करू शकतो आणि आपल्याला कधीही रिग्रेट फील होणार नाही, हे याच्यामध्ये एकदम 100% गॅरंटी थ्रू आहे. याच्यात इंजिनिअरिंगमध्ये फिल्म मेकिंगमध्ये ब्राईटनेस खूप जास्त आहे, खूप जास्त ब्राईटनेस, फोकस, लॉट्स ऑफ थिंग्स, पैसा बहुत ही जास्त, सोबत स्ट्रेस, ताण तणाव बहुत जास्त. प्लस या साऱ्या गोष्टी तुला भेटणार आहे, पैसा, लादला वगैरे वगैरे, स्ट्रेस, एव्हरीथिंग. बट मी या गोष्टी अचीव करण्यासाठी रेडी आहे ना. या साऱ्या गोष्टी अचीव करण्यासाठी रेडी आहे. मी ऑलवेज चूज करीन फिल्म मेकिंग. इंजिनिअरिंग इज जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ टू बॅकअप माय लाईफ. एक प्रकारे लाईफला बॅकअप करण्याचा प्रयत्न इंजिनिअरिंगला केला आहे आणि फिल्म मेकिंग हे माझं स्वप्न आहे आणि यालाच मी अचीव करेन. आणि तुला जे वाटते का तू प्रकारे दिशाभूल झालाय, मिसडिरेक्शन झालाय, दॅट इज डेफिनेटली नॉट. तुला काय वाटते का फिल्म मेकिंग करणं, मुंबईला जाणं, मुंबईला सेटल होणं लेस दॅन इयर किंवा 1-2 वर्षात तू असं काही करू शकते? नो. एक प्रकारे टाइम लागतो या साऱ्या गोष्टी अचीव करणे, या साऱ्या गोष्टीला अंडरस्टँड करणे, आपल्याला कुठून कसं जायचं आहे. कसं आहे, आपण जोपर्यंत रस्त्यावर जात नाही तोपर्यंत रस्त्यावर आपल्याला खड्डे दिसत नाही. आपल्याला दुरून दिसते का रस्ता एकदम सुसाट आहे, एकदम क्लीन आहे, आपण हार्डली 2 घंट्यात आपण पोहोचून जातो. पण जेव्हा आपण रस्त्यावर जातो, ऑन रोड जातो, ऑन स्पॉट जातो, तेव्हा आपल्याला कळते का रस्ता कशा प्रकारचा आहे, किती खड्डे आहे, किती बेकार रस्ते आहे, किती सारे डिव्हर्जन आहे, का आहे वगैरे वगैरे. आपण या लाईफ सायकल, या रस्त्याच्या, या जिंदगीच्या लाईफमध्ये, या जिंदगीच्या रोडवर आपल्याला कसं सगळे धक्के सहन करून आपल्याला समोर जायचं आहे. स्टार्टिंगला रस्ता खराबच असतो राव, नंतर हायवे येणार आहे, एकदम चिकना रस्ता, बस सुसाट गाडी चालवायची, काही राहायचं नाही. काही टेन्शन नाही घ्यायचं. मला वाटते का मी राईट मार्गावर आहे. सो मला काही असं काही स्वतः आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये असं काही एलॉबरेट करायचं नाही आहे का मी एक प्रकारे मिसगायडेड झालो आहे. नो 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 नथिंग नॉट ॲट ऑल. आणि बस एवढं सांगायचं. आज शुक्रवार, ज्याप्रमाणे मी एक्साइटमेंट राहतो का उद्या शुक्रवार, देन उद्या शनिवार, नंतर म्हणजे शनिवार म्हणजे एक प्रकारे मस्त हॉलिडे, मस्त घरी येईन, मस्त आरामात लॅपटॉप, कम्प्युटर, TV, मोबाईल, वायफाय सगळं राहील. पण उद्या असं काही होणार नाही राव. उद्या ॲक्च्युली आहे पलकचा वाढदिवस आणि आय हॅव टू गो देअर. आणि याच्यासाठी मला गिफ्ट पण घ्यावं लागणार. का घेऊ गिफ्ट? त्याच्यापैकी सगळंच आहे ना. आता बघ कसं आहे की मला नाही का आत्याच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व तर होऊशा वाटत नाही. म्हणजे अदिती, पलक, मामा म्हणजे इन्व्हॉल्व होऊशा नाही वाटत. म्हणजे हे बघ मला काय यांची जाती दुश्मनी का असं तसं नाही, नो नथिंग ॲट ऑल. हे बघ, हा जस्ट माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि मला एक प्रकारे समजून घ्यायचं आहे राव. हे बघ, आत्यानी आणि मामाजींनी मला हे जॉब दिली आहे, प्लस हे अपार्टमेंट, हे इथे क्वार्टरमध्ये मी एकटा राहत आहे, हे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनत आहे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, हे सगळी त्याची देणगी आहे. कारण त्यांनी मला जॉब दिला. जॉबमुळे मी वडिलांची रिस्पेक्ट हासिल केली. वडिलांच्या रिस्पेक्ट थ्रू मला लॅपटॉप भेटला आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या जॉबच्या पेमेंट थ्रू काही स्टफ वगैरे घेतले, जसं लाईक प्रोजेक्टर,
या फक्त प्रोजेक्टरच घेतला, बाकी काही नाही घेतलं. सो या तर मला असं म्हणायचं आहे की मामाजी आणि आत्यांना का मला खूप काही केलं आहे. वेल, आत्याला पाहून कधी मला असं फील होत नाही का मी बर्डनमध्ये आहे, बट मामाजीला पाहिल्यावर असं वाटते का मी एक प्रकारे बर्डनमध्ये आहे. या जे म्हणजे 12 वाजता सुट्टी झाल्यानंतर मी जेव्हा घरी येतो तेव्हा हार्डली मी मामाजीसोबत फक्त एकच वेळा बोलतो का मी जात आहो, आणि दे से ओके, ठीक आहे, ओके नाही बहुत कमी आणि बहुतच कमी बोलतो मी. वाय? कारण मी त्यांना भेटतो नाही असं नाही, भेटू ना असं नाही, बट दे गेव मी समथिंग दॅट आय डोंट डिझर्व. आणि दॅट्स वाय एक प्रकारे नाही का त्यांचं माझ्या अंगावर खूप जास्त एक प्रकारे कर्ज आहे, जे की ना पैशाचं आहे ना वॉडेवर, पण एक प्रकारे कसं त्यांनी माझ्यावर का केला यार, त्या शब्दाचं नाव काय, एक प्रकारे वॉडेवर त्यांनी मदत केली आहे. या मदत केली आहे. आणि काय आहे की सर्वात वाईट गोष्ट काय आहे का मी त्यांना मदत नाही करू शकत आहे छोट्या छोट्या गोष्टीसोबत. वाय? आता जस्ट लाईक आता उद्या पलकचा वाढदिवस आहे आणि आता मला गिफ्ट घ्यायला जावं लागणार आहे. सो मी गिफ्ट का देऊ त्याला, असं का देऊ जे त्याच्यापाशी नाही आहे. कपडे, घड्याळ, चष्मा, नो असं काही आहेच नाही राव जे त्याच्यापाशी नाही आहे. आता असं नाही का आपण काही ना काही द्यायला नाही पाहिजे. उद्या परतचा वाढदिवस आहे. सो आय डोंट नो, थिंग्स आर रिअली आय डोंट नो, इट्स काइंड ऑफ आय कॅन एक्सप्लेन. बट एवढं मला माहित आहे का माझं शनिवारची रात्र खूप जास्त हे जाणार आहे, कारण मला आत्याकडे जाणं आवडत नाही. कारण कसं आत्याकडे गेल्यावर नाही का होईल रे आत्याकडे गेल्यावर. आता विचार कर, आता तुला डब्बा तर भेटणार नाहीच आहे उद्या, कारण ते लोक म्हणजे जे डब्बेवाले आहे ते म्हणते की ते गावाला जाणार आहे, ते मानवटकर काकू आणि काकाजी. सो रविवारी तुला बहुतेक ठीक आहे कॅन्टीनमध्ये जाशील, बट तू आत्याकडे चालला ना, थोडंसं चांगलं वाटन, तिला पण चांगलं वाटन का खूप दिवसांनी वगैरे आला, राईट. असं काही जास्त हे नको करू आणि प्लीज चालला जा राव. या दॅट्स ऑल. आणि काही जास्त विचार करायची जास्त काही गरज नाही आहे डेफिनेटली. सो या आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड काफी मोठा झाला, 23 मिनिट. So there is the My Artifact episode number 687. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you.